नमस्कार मित्रांनो. वैवाहिक बंधनामध्ये मेष राशीचा पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री असेल, तर त्यांचं वैवाहिक जीवन सुमधुर व्हावयास हवं, तर नेमकं काय करायला हवं? म्हणजेच डिव्होर्ससाठी कुठली जी कारणं असतात ती महत्त्वाची ठरतात, कुठली कारणं महत्त्वाची असतात, तुमच्या कुंडलीमध्ये आज ग्रहयोग नेमके कशा प्रकारचे असतात, या दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, कोणत्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला घटस्फोट किंवा डिव्होर्स ज्याला आपण म्हणतो, हा सहसा तुमच्या आर्थिक स्थिती, तुमची सोशल ॲक्टिव्हिटी काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे किंवा तुमचं रंगरूप काय आहे किंवा तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्यावरून ठरत नाही. मूलतः तुमचा जो स्वभाव आहे, तुमचा जो नेचर आहे, यावरून ज्या गोष्टी आहेत त्या कशाप्रकारे करायला हव्यात हे महत्त्वाचं असतं. कारण 2 भिन्न कुटुंबातल्या व्यक्ती एकत्र ज्यावेळेस नांदतात, त्यावेळेस थोडेफार प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणारच. तर त्यामुळे तुमच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी किती आहे, लवचिकता किती आहे, दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती किती आहे किंवा तुमच्यामधला मॅच्युअर्डनेस किती आहे, हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा ठरतो. अर्थात बऱ्याच वेळेला आपल्याला स्वतःलाच माहीत नसतं, की मी कसा आहे किंवा समोरची व्यक्ती नेमकी कशी आहे. कोणत्या प्रसंगाला ती व्यक्ती कशाप्रकारे सामोरं जाईल किंवा त्या व्यक्तीच्या स्वभावातलं नेमकं गमक काय आहे आणि हीच गोष्ट आपल्या स्वतःबद्दल कशी आहे, हे तुम्हाला जर का एकदा समजलं, तर मग कुठल्या गोष्टी किती वादायला गेल्या, तर त्या कुठे थांबवायच्या, कुठे त्याला ताणायचं आणि कितपत ताणायचं, हे आपल्याला चांगलं ठाऊक राहोतं होऊन जातं किंवा समजतं. याकरता व्यक्तिमत्वाबद्दल थोडंसं समजून घेणं गरजेचं राहील. इथे आपण मेष राशीबद्दल आणि वृषभ राशी म्हणजे मेष राशीचा पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री यांच्याबद्दल थोडंसं समजून घेऊ म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातली थोडी कल्पना येईल. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे, तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. संपूर्ण पुरुष तत्वाची ही रास आहे. तर ही रास पुरुष तत्व आहे. मंगळ हा ग्रह सुद्धा पुरुष तत्वाचा आहे आणि अग्नी हे सुद्धा पुरुष तत्वाचंच द्योतक आहे. आणि अशी संपूर्णपणे पुरुष तत्वाची रास जर का एखाद्या पुरुषाची असेल, तर त्यामध्ये जे पुरुष तत्व आहे हे दुप्पटीने येतं. मग त्याच्यामध्ये पुरुषाचे जे गुणधर्म असतात ते जास्त प्रमाणात जाणवतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये जी एनर्जी असते, जी ऊर्जा असते ती जबरदस्त असते. ऊर्जा, शक्ती ही जबरदस्त असते. मग ती त्यांच्या वागण्या, बोलण्या, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, बुद्धी सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या पैलूंमध्ये दिसून येते. या ज्या व्यक्ती असतात म्हणजे मेष राशीचे जे पुरुष असतात, यांचं जे चालणं असतं हे सुद्धा इतरांपेक्षा थोडंसं जलद असतं. यांचं बोलणं असतं ते पण थोडंसं जलद असं, पटकन असं. यांची निर्णय क्षमता ही जबरदस्त असते. म्हणजे कोणत्याही गोष्टीवरती निर्णय घ्यायचा झाला, तर पहिला प्रथम जर का त्यांना एखादी कल्पना पटली किंवा त्यांना वाटलं, की आपण हे करू शकतो, मग ते त्याच्याबद्दल निगेटिव्हली अजिबात विचार करणार नाही. पूर्णपणे पूर्ण डेडिकेशन देतील. आधी कृती मग विचार हा भाग थोडा त्यांच्याकडे असतो. म्हणजे आधी एखादी गोष्ट आवडली, त्यांना ती रुचली, का मग त्याच्या मागे हात धुवून लागतील आणि ती गोष्ट पूर्ण करूनच सोडतील. हा भाव यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. अर्थात ही जी शक्ती आहे, हा जो अनावरपणा आहे, हा जो इम्पेशंटनेस आहे, हा इम्पेशंटनेस त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा दिसून येतो. म्हणजे यांच्या बाबतीत त्यांची जी वाणी असते ही बऱ्याच वेळेस तुम्हाला तिखट दिसून येईल. याच्यामागे कारण सुद्धा असतं. म्हणजे ज्या गोष्टी त्यांच्या हृदयात असतात त्याच त्यांच्या ओठांवर असतात. म्हणजे उगाचच समोरच्याला बरं-बरं वाटावं म्हणून साखर पेरणी करणं, हा भाग यांच्यामध्ये अजिबात दिसून येत नाही. त्यांचं जे व्यक्तिमत्व हे अशा प्रकारे सरळ-सरळ बिनधास्त असतं. बेछूट असं म्हणाला तरी चालेल, तशा प्रकारचं असतं. म्हणजे मी जसा आहे तसाच आहे. समोरच्याला वाटलं तर ठीक, नाहीतर त्यांनी सोडून द्यावं. हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येतो. त्याच्या वागण्या-बोलण्यामध्ये ही गोष्ट दिसून येते. अर्थातच त्यांचं जीवन सुद्धा अशाच प्रकारचं असतं, ट्रान्सपरंट असतं, पारदर्शी असतं. म्हणूनच तुम्ही त्यांच्यावरती विश्वास सुद्धा ठेवू शकता. जे काय असेल ते समोरासमोर आणि बिनधास्त अशा प्रकारचा यांचा स्वभाव असतो आणि या त्यांच्या वाणीची जी कहाणी आहे, त्यामुळेच बऱ्याच वेळा त्यांना वैयक्तिक नातेसंबंधामध्ये त्याचा बऱ्याच वेळेस त्रास होऊ शकतो. कारण तुमची जी वाणी, तुम्ही कसे आहात, हृदयामध्ये तुम्ही कसे आहात किंवा तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्व कसं आहे, यापेक्षा तुम्ही कशाप्रकारे बोलता, तुम्ही स्वतःला कशाप्रकारे मांडता, इतर विषयावरती तुमचं जे विषयाची मांडणी आहे कशी आहे, शब्द कसे वापरता, दुसऱ्याला रिस्पेक्ट देता की नाही, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधाला या फार महत्त्व असतं. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण याचा त्रास तुम्हाला वैयक्तिक नातेसंबंधामध्ये बऱ्याच प्रमाणात होतो, म्हणजे मेष राशीच्या व्यक्तींना. तर अशा प्रकारचं साधारण मेष राशीचं व्यक्तिमत्व असतं. आता आपण चर्चा करणार आहोत, की वृषभ राशीची जी स्त्री आहे, त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. तर वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि स्थिर स्वरूपाची ही रास आहे. लक्षात घ्या,
या राशीमध्ये सगळे जे भाग आता आपण बोललो, म्हणजे वृषभ राशीबद्दल, ते सगळं स्त्री तत्वाशी जास्त समरूप किंवा एकरूप करणारं आहे. आणि अशी स्त्री तत्वाची रास समजा एखाद्या स्त्रीची असेल, तर अर्थातच तुम्हाला तिच्यामध्ये स्त्री तत्व हे बऱ्याच प्रमाणात दिसून येईल. म्हणजे अशा ज्या स्त्रिया असतात, त्या थोड्याशा नाजूक असतात, सोज्वळ असतात, राहणीमान सुंदर असतं, व्यवस्थित नीटनेटकं टापटीप. थोडंसं लॅव्हिश लाईफस्टाईल किंवा अधिभौतिक सुखाकडे थोडंसं यांचं आकर्षण जास्त असतं. तर त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये, कपड्याच्या प्रकारामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल. अतिशय व्यवस्थित नीटनेटकं अशा प्रकारचं असतं आणि फॅशनकडे यांचं जे अट्रॅक्शन असतं, हे थोडंसं जास्त असतं. चांगले कपडे घालायचे, नवीन-नवीन कपडे घालायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा किंवा ही गोष्ट यांच्यामध्ये जास्त दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी सगळ्यात महत्त्वाचा गुण यांच्यामध्ये दिसून येतो, ते म्हणजे यांची वाणी किंवा यांचे संवाद साधण्याचं जे कौशल्य असते, ते अफलातून असतं. म्हणजे यांचं बोलणं हे अगदी लाडिक असतं, दुसऱ्याला ऐकावंसं वाटतं आणि कुठलाही मुद्दा कितीही कॉम्प्लिकेटेड किंवा गंभीर जरी असला, तरी आपल्या सहज सोप्या वाणीने ते समोरच्याला सांगतात. जेणेकरून समोरच्यालाही ऐकायला बरं वाटतं आणि हसत बोलण्याची एक चांगली ट्रिक त्यांच्याकडे असते. त्यामुळे होतं काय, की याचं संपूर्ण व्यक्तिमत्व आहे म्हणजे याचं राहणीमान चांगलं असतं, कपड्याचे चॉईसेस चांगले असतात, सोबर त्यांचे फॅशन असते आणि फॅशनचा सेन्स सुद्धा यांच्यामध्ये तसा बघितला तर खूप चांगला असतो आणि त्या पलीकडे जाऊन त्यांची वाणी. त्यामुळेच ह्या ज्या व्यक्ती असतात, म्हणजे जे वृषभ राशीच्या स्त्रिया असतात, यांना स्वतःला सुद्धा शेअरिंग करायला आवडतं आणि दुसऱ्याला चांगलं ऐकायला सुद्धा आवडतं आणि थोडंसं आपण विनोदात्मक बोलणं किंवा कधी-कधी विडंबनात्मक बोलणं हा सुद्धा प्रकार हा वृषभ राशीच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या स्त्रिया असतात, त्या थोडंसं लॅव्हिश लाईफस्टाईलकडे झुकणाऱ्या असतात. थोडासा लेझीनेस असतो. यांना घरातलं काम करण्यापेक्षा बाहेर जाऊन हॉटेलिंग करणं किंवा हॉटेलमध्ये जाऊन म्हणजे हॉटेलिंग किंवा बाहेरच्या गोष्टींची थोडीशी मजा घेणं, हा भाग थोडासा यांच्यामध्ये दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलेची आवड ही सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली दिसून येते. नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत यांची आवड यांच्यामध्ये अगदी लहानपणापासून असते. खास करून संगीताचा कान यांच्याकडे खूप चांगला असतो. बाथरूम सिंगर तरी कमीत कमी वृषभ राशीच्या स्त्रिया असतातच आणि यांचं जे सौंदर्य असतं, हे अतिशय लाडिक असतं किंवा फोटोजेनिक चेहरा यांच्यामध्ये दिसून येतं. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर परिपूर्ण अशा प्रकारची ही स्त्री असते. आता त्याच्याबरोबर काही दुसऱ्या पण गोष्टी असतात, कारण सगळ्या गोष्टी सगळ्या व्यक्तीमध्ये सगळ्या चांगल्या असतीलच असं नाही. थोडासा हट्टीपणा हा यांच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे आपल्या मुद्द्यावरती ठाम राहणं, आपल्या मुद्द्यावरती तडजोड न करणं. दुसरी गोष्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट हा सुद्धा यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कधी-कधी ह्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे वृषभ राशीच्या स्त्रिया आहेत, या थोड्याशा त्यांचं स्पेंडिंग जास्त होतंय का असं कधीतरी वाटेल. ते सुद्धा त्यांच्या गरजांवरती किंवा आवश्यकतेनं ज्यावेळेस ते बाहेर जातात. कारण यांना फिरायला वगैरे थोडंसं तसं आवडतं, शॉपिंग करायला आवडतं आणि दागदागिने ज्याची आवड असते आणि लॅव्हिश लाईफस्टाईलकडे किंवा परफ्यूम्स वगैरे म्हणतो किंवा फुलांची वगैरे ह्यांना आवड भरपूर असते. तर या गोष्टी साधारण वृषभ राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येतात. कधी-कधी त्यामुळे खर्च थोडासा जास्त होण्याची शक्यता असते. आता ह्या ज्या गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. आता तुम्हाला साधारण कळलं असेल, की मेष राशीचे पुरुष आहेत आणि वृषभ राशीची जी स्त्री आहेत, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं आणि मग कोणते मुद्दे आहेत ते साधारण क्लॅश होऊ शकतात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस विवाह बंधनामध्ये असतात, त्यावेळेस मेष राशीचे जे पुरुष असतात त्यांची जी वाणी असते, ती थोडीशी तिखट असते. तिखट म्हणजे तिखट तशी ती नसते. ती परिस्थितीला अनुरूप असते आणि त्याच्यासाठी तो त्यांचा स्वभाव आहे, नेहमीचं काम आहे. म्हणजे ज्या गोष्टी जशा आपल्याला वाटल्या, पटल्या तसाच समोर मांडणं, हा भाग त्यांचा असतो. परंतु कधी-कधी वाणीमध्ये धारदारपणा असतो, शब्द हे धारदार असतात आणि ते समोरच्याच्या हृदयाला भिडतात किंवा त्याच्या काळजाला घर करून जातात. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. वाणी थोडीशी तिखट असल्यामुळे होतं काय, की तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती त्याचे परिणाम अगदी जोरदार होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला एखादा मुद्दा जो मांडायचा असेल किंवा ज्या काही कृती असतात त्या बिनधास्त बेछूट असतात. म्हणजे समोरच्याला त्या गोष्टीबद्दलचं काय वाटेल, छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे वागण्या-बिगण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा या गोष्टी दिसून येतात. म्हणजे एखाद्या नॉर्मली काय असतं, की स्त्रियांची अशी अपेक्षा असते, की समोरच्यानी म्हणजे त्याच्या पतीने त्यांच्या मनातलं ओळखावं, की त्यांच्या कोणत्या सवयी आहेत, त्यांच्या कोणत्या आवडी-निवडी ह्या ओळखाव्या आणि आपण बोलण्यापूर्वीच त्यांनी त्या पूर्ण करून दाखवायच्या. आता ही गोष्ट मात्र मेष राशीच्या व्यक्तींना अजिबात समजत नाही, कळत नाही किंवा त्यांच्या अकलांना पलीकडचं असतं. म्हणजे त्यांचं हे सरळ-सरळ असतं, एखादी गोष्ट जर का हवी असेल तर ती मागावी. उगाच वाट बघत बसायची नाही. कारण वाट बघत बसणं किंवा पेशन्स ठेवणं हा प्रकार मेष राशीमध्येच मुळात नाही. जर का तुम्ही सांगितलं तर त्या गोष्टी ते मेष राशीचे व्यक्ती ते आणून देतील. परंतु वृषभ राशीच्या व्यक्ती जी स्त्री असते खास करून, त्यांची स्त्री सुलभ अशी वृत्ती असते, की त्यांनी ओळखावं आपल्या मनात काय आहे. मेष राशीच्या व्यक्तींना हे तसं जमत नाही. ते अगदी सरळसोट असतात. त्यामुळे
ह्या पण गोष्टीला थोडासा त्यांच्या बऱ्याच वेळेला ज्या वृषभ राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्यांना कटू होतं मन त्यांचं. त्यांना वाटतं, की आपण कुठल्या व्यक्तीबरोबर विवाह केलेला, की ज्याला इमोशन्स किंवा इमोशन्स तर नाहीच आहे, इमोशनबद्दल काही कळतच नाही. हा भाग थोडासा होतो. ह्या भागाने सुद्धा थोड्याशा गोष्टी या वेगळ्या प्रकारच्या होऊ शकतात. थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानापमानाच्या भावना या मेष राशीच्या पुरुषाकडे थोडंसं जास्त असतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण पुरुषाची रासंती पण पुरुष तत्वाची रासंती पण पुरुषाच्या असेल तर थोडासा अहंकाराचा भाग थोडा जास्त असतो. मानापमानाच्या गोष्टी थोड्याशा जास्त असतात. सहज जरी वृषभ राशीची व्यक्ती जी स्त्री आहे, ती हसत-हसत जरी विनोदाने जरी काही एखादा शब्द वेगळा बोलली, तर तो तेवढाच शब्द मेष राशीचे पुरुष आहेत ते घेऊन चालतात आणि मग गोष्टी आहेत त्या थोड्याशा टोकाच्या होतात. कारण मेष राशीचे पुरुष असतात हे बऱ्याच वेळा तलवार उपसूनच असतात. म्हणजे एखादी गोष्ट त्याला जमली नाही किंवा मनाला वाटली ना, तर ते सरळ त्याचे 2 भाग करायला तयार असतात. म्हणजे नातेसंबंधाचे. तर इथे सुद्धा थोडंसं पेशन्सने काम घेतलं पाहिजे आणि नातेसंबंध किंवा इमोशन्स यासाठी तुमचा जो स्वभाव आहे तेवढासा त्या संबंधात थोडंसं ॲडजस्ट करायला हवं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या ज्या स्त्रिया असतात, त्या आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा भाग थोडासा तो असतो त्यांच्यामध्ये किंवा थोडासा हट्टी स्वभाव थोडासा असतो. तर हट्टी स्वभाव हा सुद्धा चालत नाही. एकतर मेष राशीचा जर का पती तुमचा असेल, तर त्यांचं वागणं-बिगणं हे सरळ-सरळ असतं आणि हट्टीपणा असेल, तर मग गोष्टी आणखीन थोड्याशा वाढू शकतात. तर याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील, की जेणेकरून तुमचे वैवाहिक जीवन व्यवस्थित राहील. या गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या ज्या स्त्रिया असतात, थोडासा खर्च वगैरे कधी-कधी ह्याच्याकडून जास्त होतो. आता हा अनावश्यक किंवा वायफळ खर्च हा मेष राशीच्या व्यक्तीला तसा आवडणारा नसतो. लक्षात घ्या, मेष राशीच्या व्यक्ती ह्या तशा खर्चिकच असतात. म्हणजे खर्च व्हायला आवडत नाही, पण खर्च वायफळ झाला, तर मात्र त्यांना तो तसा आवडत नाही आणि ते बोलूनही दाखवतात त्या गोष्टी. कारण त्यांचा स्वभावच तसा असतो. जे मनात आलं ते बोलून दाखवणार ही गोष्ट. परंतु वृषभ राशीच्या स्त्रियांनी हे लक्षात घ्यायला हवं, जरी तुम्हाला तुमचा पती म्हणजे मेष राशीचा पती पती फटकळ वाटत असेल किंवा बिनधास्त बोलणारा वाटत असेल, परंतु मनाने खूप चांगला असतो. म्हणजे जे काय बाकी तो तुमच्या अपरोक्ष काही तो जे असेल ते सगळं बोलून दाखवेल. परंतु आणि तसाच त्यांचा स्वभाव अगदी मोकळा-ढाकळा असल्या कारणामुळे ती व्यक्ती तशीच असते. म्हणजे उगाच एखाद्याच्या अपरोक्ष काहीतरी बोलणं किंवा पॉलिटिक्स वगैरे करणं, राजकारण खेळणं असा प्रकार त्यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही. सरळ-सरळ आणि मोकळं-ढाकळं असं व्यक्तिमत्व असतं. इथे एक गोष्ट खूप चांगली असते, की तुमचे सगळे लाड म्हणजे वृषभ राशीची जी पत्नी आहे किंवा स्त्री आहे, त्याचे सगळे लाड मेष राशीचा पुरुष हा पुरवेल. फक्त तुम्हाला त्याचा तो थोडासा अहंकाराचा भाग आहे, हा थोडासा सांभाळणं गरजेचं आहे. आणि जर का ते तुम्हाला एकदा समजलं, की या व्यक्तीला कशाप्रकारे सांभाळायचं, कशाप्रकारे टॅकल करायचं, हे जर का तुम्हाला समजलं, तर अर्थातच तुमचं जे वैवाहिक जीवन आहे अतिशय चांगल्या प्रकारे बहरेल. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, वैवाहिक जीवनामध्ये ते असतं कामजीवन. कारण विवाहाचा संदर्भ साधारण त्याच्याशी रिलेट जास्त करणार आहे. तर कामजीवनाच्या बद्दल सांगायचं झालं, तर मेष राशीची जी ॲपेटाईट असेल किंवा त्यांची जी अपेक्षा असते कामजीवनाच्या बाबतीमध्ये, ती वृषभ राशीची जी स्त्री आहे त्यांच्याकडून पुरी केली जाते. त्याच्यामुळे तो काही त्रास होत नाही किंवा त्याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन्स येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पत्रिकेत सगळ्यात महत्त्वाचा जो ग्रह आहे वैवाहिक जीवनाकरता, तो आहे शुक्र, की शुक्र कसा आहे? तर शुक्र साधारण मंगळाच्या दृष्टीत असेल किंवा केंद्रात असेल किंवा प्रतियोगात असेल किंवा राहू, केतू, हर्षद, नेपच्यून यांच्या युती केंद्र प्रतियोगात असेल, तरीसुद्धा वैवाहिक जीवनामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागतं किंवा गोष्टी आहेत त्या डिव्होर्सपर्यंत येऊ शकतात किंवा हा जो शुक्र आहे, हा शुक्र कृत्तिका नक्षत्रात असेल, आश्लेषा नक्षत्रात असेल, मघा नक्षत्रात असेल किंवा विशाखामध्ये असेल, ज्येष्ठा अ, त्याचप्रमाणे मूळ नक्षत्र असेल, धनिष्ठा नक्षत्रात असेल, तरीसुद्धा वैवाहिक जीवनामध्ये वादविवादाचे प्रसंग किंवा वादळं येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. ज्याचप्रमाणे वृषभ राशीच्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा मेषेचा असेल, मिथुनेचा असेल, वृश्चिकेचा असेल, तरीसुद्धा जो प्रॉब्लेम आहे, हा जास्त प्रमाणात येऊ शकतो. अर्थात हे जे आहे ते ग्रहांच्या संदर्भात, परंतु जो मूळ मुद्दा आहे, की समोरच्याला जर का तुम्हाला टॅकल करायचं असेल किंवा वैवाहिक जीवन जर का तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे चालवायचं असेल, तर त्याचं मूळ आहे तुमच्या स्वभावामध्ये, एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीमध्ये. तर ॲडजस्ट पण जर का तुम्हाला जमले, आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल, की नेमका स्वभाव कसा आणि कशाप्रकारे आपल्याला ॲडजस्ट करायचे आहे. ते जर का तुम्हाला समजलं, तर तुमचं वैवाहिक जीवन अतिशय उत्तम राहील. या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येत असतील, तर तुमची जी कुंडली आहे, कुंडली सर्वार्थाने पाहणं गरजेचं ठरतं. म्हणजे कुंडली ॲज अ होल संपूर्ण सगळे ग्रह त्या संदर्भात काम करतात. ते पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. त्यानंतर त्या संदर्भातलं जे मार्गदर्शन आहे ते करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वैवाहिक जीवनामध्ये मेष राशीचा पती आणि वृषभ राशीची जी पत्नी असेल, तर त्यांचं वैवाहिक जीवन कशा प्रकारचं असेल, डिव्होर्स न व्हावा याकरता काय करायला हवं, या संदर्भातली चर्चा.
धन्यवाद.